परिसरामध्ये चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या काँक्रीटच्या कठाड्यामुळे वाहतूक कोंडी आणि यातूनच अपघातांचे प्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी नगर परिषदेकडे येत होत्या। मात्र राजकारणाच्या कात्रीत अडकलेला हा कठाडा तुटता तुटेना अशी परिस्थिती झाली होती। आज अखेर हा कठाडा नगर परिषदेच्या माध्यमातून तोडण्यात आला। नगराध्यक्षा भावना भाणेकर यांच्या बुलडोझरने कारवाई सुरू करताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। रस्त्यात 8 फूट असणारा हा कठाडा 15 ऑगस्टच्या शुभदिनी तोडला, त्याच सर्वस्वी आनंद मला असल्याची भावना नगराध्यक्षा भाणेकर यांनी व्यक्त केली। सातत्याने 3 CO जोपर्यंत होते म्हणजे बदलून गेलेले नागरिक त्यांना अनेक पत्रव्यवहार करत होते। अनेक ज्येष्ठ नागरिकांनी, अनेक संस्थांनी, शाळांच्या संस्थांनी, त्या ठिकाणी असलेल्या रिक्षा स्टँड आणि या ठिकाणी मोठ्या गाड्यांच्या व्हेइकल्स त्यांच्या संघटनांनी पत्र देऊन सुद्धा अनेक वर्ष बहुचर्चित असलेला हा कठडा तुटला नाही। हा कठडा कोणाच्या आणि का बांधला होता, कोणाच्या फायद्यासाठी बांधला होता, अजूनपर्यंत हा प्रश्नाचा उलगडा आम्हाला झाला नाही। परंतु 8 फूट रस्त्यामध्ये असलेला हा कठडा त्याला 15 ऑगस्टच्या दिवशी आज शुभदिनी त्या ठिकाणी स्वतंत्र दिवस असताना रत्ना आज तोडला। त्याचा सर्वस्वी आनंद मला नगराध्यक्ष म्हणून आणि माझ्या सहकार्यांना नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी झाला। त्याचबरोबर उरणच्या नागरिकांना जास्त झाला आहे। इथं बसल्यापासून सकाळपासून सगळेजण हात मिळवून, कोणी थंब दाखवून आनंद उत्सव खरं तर हा साजरा करतात। आणि या ठिकाणी जात असताना प्रचंड ट्रॅफिक, लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत होता आणि आज नागरिक खऱ्या अर्थाने सुखावले। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।